मी एक ठिकाणी असंच लेक्चर देऊन आलो होतो सायबर अवेअरनेस आणि संध्याकाळी ते अटेंड केलेल्यापैकी एका ज्येष्ठ नागरिकाचा मला कॉल आला की सर मी तुमचं अटेंड केलं होतं सकाळी पण माझे 1 लाख रुपये गेले तर मला तुम्ही परत मिळवून द्या. तुम्ही सांगितलं ते सगळं पाळलंय मी तर तुम्ही परत मिळवून द्या आता. मी म्हटलं नीट सांगा काय काय झालं. तर ते म्हटले की मला एक कॉल आला होता बँकेचा म्हणून की तुमचं खातं अपडेट करायचं KYC राहिलेलं आहे. KYC राहिलेलं आहे तर तुम्हाला आता एक नंबर येईल तो नंबर चुकून तो भामटा बोलून गेला की तो OTP येईल तर तो आम्हाला द्या म्हणजे तुमचं खातं कंप्लीट होईल. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही मी आजच सकाळी डीडींचं लेक्चर ऐकलंय त्यांनी सांगितलं की OTP कोणाला द्यायचा नाही मी देणार नाही. तो भामटा थोडा हुशार निघाला नंतर हुशारी केली त्याने. तो म्हटलं की अहो चुकून मी OTP म्हटलं तो OTP नाही आहे KYCचा पिन आहे म्हणजे रजिस्टर्ड नंबर आहे तो फक्त मला द्या म्हणजे मग तुमचं आपोआप अपडेट होईल. तो म्हटलं तरीही मी देणार नाही. तो म्हटला बरं ठीक आहे काका नका देऊ फक्त तुमच्या स्क्रीनवर काय आलंय ते वाचून तरी दाखवा सेंड काहीच करू नका. ह्या बाबाने वाचून दाखवलं सगळं त्याच्यामध्ये त्याचा OTP नंबर पण वाचून दाखवला आणि दुसऱ्या मिनिटाला त्याचे ₹1,00,000 होते ते गेले. आणि ते मला म्हणतात की तुम्ही काय सांगितलं होतं OTP सेंड करायचा नाही. मी फॉलो केलं मी कुठे सेंड केला. अहो म्हटलं तुम्ही हाताने नाही तोंडाने सेंड केला ना. तर मंडळी तुम्ही पण लक्षात ठेवा OTP देऊ नका असं आम्ही वारंवार सांगतोय पण OTP देऊ नका म्हणजे तोंडाने पण देऊ नका हे मला नवीन ॲड करावं लागलं.